1200ला 10, 1200ला 12 पापलेट आहे बघा. तुम्हाला किती वेळा तरी व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत आणि मी खाल्लेले सुद्धा आहेत. आणि बघा इथे विकायला असतात. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल, तर आज आपण चालू सेसेंट ऑफ फिश मार्केटला मार्केट एक्सप्लोर करायला. मला माहिती आहे सध्या बोटी बंद आहेत, तरी पण चाललोय कारण आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे ना, ती युनिक रेसिपी बनवायची आहे आणि खास ना आपण लॉबस्टरसाठी चाललो. तर आता आपण ना सेसेंट ऑफ फिश मार्केटला जाणार, मार्केट मस्तपैकी एक्सप्लोर करणार आणि आपल्याला तिथे लॉबस्टर भेटतील का ते बघणार आहोत. जर भेटले तर काय रेटने भेटणार हे पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. बाकी सर्व काही मासली असेल त्या मार्केटमध्ये, त्या मासलीचं रेट काय हे पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. हा मित्रांनो, जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या फिश मार्केटमध्ये यायचं असेल, सेसेंट ऑफ फिश मार्केट मुंबईमधला, तर तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे का, श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला यायला लागेल. तिथून तुम्हाला डायरेक्टली टॅक्सी भेटेल. टॅक्सीवाल्याला फक्त फिश मार्केटचं नाव बोलायचा, तो तुम्हाला डायरेक्टली फिश मार्केटमध्ये घेऊन जाईल. म्हणजे डायरेक्ट स्टॉप आहे तिथे एक साईडला, तिथे घेऊन जाईल आणि टॅक्सीचे जास्तीत जास्त तुमचे ना 70 रुपये होतील. तर मी सकाळी 4 वाजता उठून आलेलो आहे आणि आता 6 वाजलेले आहेत आणि आता मी टॅक्सीमध्ये बसलो आहे. हा दादा आहे, नाव काय दादा तुमचं? विक्रम दादाचं नाव आहे. तर आता चाललो, आता 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत. तर चला कंटिन्यू राहा. आता डायरेक्टली फिश मार्केटमध्ये गेल्यावरती बोलूया. हे बघा इथे तिसरे आहेत. कितीला देतस एक? कितीला एक देतस? 50ला एक का? किती? 50ला एक आणि 200ला 5 तिसऱ्या. मावशी हलवा कसा आहे? 250 रुपयाला एक. आणि पापलेट 1200ला 10, 1200ला 12 पापलेट आहे बघा. आणि हलवा 250 रुपयाला एक. बघा हे बघा इथे तुम्ही या खुब्या बघताय, या मी तुम्हाला किती वेळा तरी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत आणि मी खाल्लेले सुद्धा आहेत. आणि बघा इथे विकायला असतात. कितीला आहे वाटा? 50 रुपयाला. 50 रुपयाला एक वाटा आहे बघा खुबऱ्यांचा. आणि इथं कालवा बघताय, कालवांचा कितीला वाटा आहे ताई? 100ला 3 का? 100 रुपयाला 3. इथे बेबी शार्क बघताय, मुशी कसा आहे वाटा? 600 रुपयाला देतील. हे बघा 6 आहेत. मावशी आहेत आणि मावशी इथे बघा मस्तपैकी पापलेट लावलेले आहेत. वाटा कितीला आहे मावशी? हा पूर्ण 2200 रुपयाला. आणि पापलेटची साईज पण बघा किती मस्तपैकी मोठी साईज आहे. 12 आहेत टोटल. कितीला जोडी देतो? 500 रुपयाला जोडी. हे बघा वाम बघा, कितीला देतो दादा यो? हा वाटा बनवताव का? लिलाव आहे का? आता लिलाव लागतंय. 700 रुपये. हे बघा 700 रुपये झालेले आहेत वामचे. 700 रुपये. 700 रुपये. 700 रुपये. हे बघा इथे तुम्ही टोल मासा आहेत का? हे बारक्या हे बघा टोके बघा कसे आहेत त्याचे. कितीला येतो हे वाटा? 800 रुपयाला. कितीला आहे सुरमई? 1200 रुपयाला 3. आणि या कावाऱ्या कशा आहेत? 300 रुपयाला आहे बघा या सर्व कावाऱ्या. मी असं चालतो लॉबस्टर बरं भेटतील का म्हणून आलो तुला. नाही ना, आता नाही भेटणार ना. तर हे बघा पूर्ण मार्केट खाली आहे. कोलंबीचा हे कसा देता वाटा? 500 रुपयाला का? हे बघा कोलंबीचा वाटा 500 रुपयाला आहे. मासलीच नाही ना मार्केटमध्ये. बरोबर. आणि हे रावस, रावस आपले कसं देतो हे रावस? 2500 रुपयाला एक का? आणि पापलेट
पापलेट. चल मावशी मा बोयटांचा वाटा कितीला येतो ह्यो? 500 रुपयाला का सर्व मलेट फिश. आणि बघा फिश मार्केट तिथे लागतोय पण पूर्ण बंद आहेत, बोटी बंद आहेत म्हणून मार्केट बंद आहे. तर मित्रांनो आपण ना या मार्केटमध्ये खास लॉबस्टरसाठी आलो होतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता ना आपण म्हणजे फूडची ऑर्डर नाही घेत. आणि मी तुम्हाला कसं सांगत होतो का बोटी सध्या बंद आहेत. हा बघा इकडे मार्केट लागायचं पूर्ण खाली आहे. तर त्याच्यामुळं आता आपण ऑर्डर नाही घेत. आणि सर्व मासली ना फ्रोझनची मासली आहे, म्हणजे बर्फामध्ये स्टॉक करून ठेवलेली आहे, ती काढतात विकायला. आणि मासली कशी बरोबर नाही लागत, टेस्टी नाही लागत, फ्रेश नसते मासली, सांगण्याचं तात्पर्य हे आहे. तर आता आलो होतो मी लॉबस्टरसाठी आणि आपल्याला लॉबस्टर काही भेटले नाही. तर आता एक काम करूया, आता घरी जाऊया, घरी गेल्यावरती आता बोलू. कोण कितीला आहे? कोण कोण? हा मग कोण द्या ते पर्पलवाला आहेत ना ते द्या. द्या 40 रुपयाचा. भूक लागली तर आता कोण घेतोय खायला? लॉबस्टर तर नाही भेटलं, कोण तरी घेऊ झाला. नाही नाही 2 बस झाले, 4 बस झाले मला. मी गव्हाण फिश मार्केटला आलोय. कोलंबी घेतली 300 रुपयाची. हा जिताडा कसं देतो किलो? अर्धा किलो 1000 रुपये किलो. आणि पापलेट हे कलेट आहेत का? हे कलेट आहेत ना. आणि वाम अर्धा किलो 500. तर वाम पण घेतोय मी आता. कोलंबी तर घेतलेली आहे. काहीतरी फ्राय वगैरे रेसिपी दाखव. फ्राय करण्यासाठी अशी कटिंग करून द्या. ही मावशीकडनंच मी नेहमी मासली घेतो. तर मित्रांनो आता मी घरी आहे आणि सकाळी गेलो होतो फिश मार्केटला, सेझन डॉग फिश मार्केटला. तर तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये पूर्ण मार्केट बंद आहे. तर आपण गेलो होतो लॉबस्टर साठी. आपल्याला युनिक रेसिपी बनवायची होती पण आपलं नशीब नव्हते म्हणून आपल्याला लॉबस्टर काही मिळाले नाही. आणि मला माहिती होता तो मार्केट बंद असेल. पण कसं आहे आपल्याला खूप जण कमेंट पण करतात का तुम्ही फूड ऑर्डर का बंद केलेत. तर तुम्हाला रिझन पण आता दिसला असेल का पूर्ण मार्केटमध्ये जेवढे पण इथे मुंबईमध्ये मार्केट आहेत ना तिथे सर्व फ्रोझन मासली आहे. आणि त्याच्यामुळं एकदम फ्रेश मासली नाही भेटत कारण बोटी बंद आहेत. मग तिथे आपल्याला लॉबस्टर नाही भेटले तर मी डायरेक्टली गव्हाण फिश मार्केटला गेलो आणि मावशी आहे तिथनं मासली घेतली. तर वाम घेतलेला आहे आणि कोलंबी घेतलेली आहे. तर मग स्नेहा काय दाखवणार? तर आज आपण वाम फ्राय करणार आहोत आणि कोळंबीचं कालवण करू. वाम फ्राय आणि कोळंबीचा कालवण. तर हे बघा कोलंबी मस्तपैकी साफ केलेली आहे, धागा वगैरे काढलेला आहे. आणि इथे वाम पण. आता वाम मॅरिनेशन करणार आहे मसाल्यांमध्ये. तर सर्वात पहिले हिरवा वाटण टाकलेलं आहे. तर हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलं माहिती आहे का? कोथिंबीर घेतले, मिरची घेतले, मग नंतर आलं आणि लसूण. तर त्यांचा एक मस्तपैकी वाटण बनवलेलं आहे. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1 चम्मच टाकलेला आहे. आणि मग त्यानंतर हळद, नंतर चवीनुसार मीठ. आणि मस्तपैकी मसाल्यांना वाम माशावरती मिक्स करून घ्यायचंय चांगल्या प्रकारे. काटे असतात ना? हा एक असं 2-2 काटे लागतील तुला त्याच्यामध्ये वाम मध्ये. आपण फर्स्ट टाइम खाणार आहोत? नाही याच्या अगोदर खाल्लेलं आहे आपण. मीच खाल्लेलं आहे फक्त, तू नाही खाल्लेला. आज तू खाशील ना? मस्त कटिंग पण करून आणली ना. वाम कशी आहे माहितीये का? जास्त मोठी असेल ना स्नेहा तर खायला भारी लागते कारण जास्त काटे नसतात ना मोठे याच्यामध्ये. जेवढी छोटी घेणार तेवढं काटे असणार त्याच्यामध्ये. बला असतं त्याच्याच प्रकारे. नाही 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 टोल मासा माहितीये ना? अच्छा तो ग्रीन असा. नाही 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 टोलका. तू बोलतेस ते टोलका. टोलका असतं, टोल असतं आणि वाम मासा असतं. ते कसं प्रत्येकाच्या इथे अलग अलग भाषा. प्रत्येकाच्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती वेगवेगळ्या भाषेची नावं. भाषा पण चेंज होते ना. तर हे बघा स्नेहाने मस्त पैकी आता मसाले लावून घेतलेले आहेत वाम माशाला. आणि ही पिवली वाम आहे हा. आणि वामच्या जे कलर असतात त्याच्यामध्ये पण फरक असतात ना. बरोबर. लोकही आपण पहिले कमेंट्स करायचे आपले जे युट्यूब फॅमिली मधून आहे की येलो वाम जो असते ना तो खायला टेस्टी असते. तर आपण फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे आज. मस्त पैकी बघा मसाले लावलेत. आता किती टाइम ठेवायचा असं? अर्धा तास ठेवूया आपण कमीत कमी. आणि कोळंबी करी करायला घेऊया. तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता मस्त पैकी स्नेहाने बघा मसाले लावलेत. आता आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहोत? कोलंबीची करी बनवूया.
ही कोलंबीची करी ना आपल्या चॅनल वरती फेमस आहे ना. हो हो. आणि आजपर्यंत आपण ही रेसिपी मला वाटतं नाही दाखवली का? दाखवली नाही दाखवलेली आहे, 2 ते 3 वेळा दाखवलेलं आहे. खूप आता वर्ष झाले असतील दाखवले असेल तरी ना खूप सारे आपले जे युट्यूब फॅमिली मधून असतात ते बिझनेस नंबरवरून विचारतात की कोळंबी कालवणचा आम्हाला व्हिडिओ बघायचा, प्लीज लिंक द्या. पण ते कसं खूप जुने व्हिडिओ झालेले आहेत त्यांना म्हणून दिसत नसेल. तर आता आपण नवीन व्हिडिओ शूट करतोय आणि आपल्या चॅनल वरती व्हिडिओज पण किती आहे, 600च्या वरती आहे, 600 प्लस. आणि कोळंबीची रेसिपी म्हणजे भरपूर बनवलेले आहेत. कोळंबी बिर्याणी, कोळंबी मसाला, खूप सारी रेसिपी दाखवले. तर कोळंबी कालवण पण खूप टेस्टी लागते. तर आज आपण करूया. तर आता स्नेहा रेसिपीला करते सुरुवात. आणि तेल गरम झाल्यावरती कांदा टाकलेला आहे. आणि मग त्यानंतर कोलंबी टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे. आणि मग त्यानंतर टोमॅटो. या रेसिपी मध्ये 2 घेतलेले टोमॅटो, छोटे साईजचे म्हणून. छोटे साईजचे 2 टोमॅटो घेतलेले. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच. आणि मग त्यानंतर हळद. त्यानंतर कोकम टाकलेलं आहे. तर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. बघा आता मस्त कोळंबीची कालवण उकळ आलेला आहे. तर आपण झाकण देतोय आणि कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपण शिजून घेणार आहोत. तर हे बघा कोलंबीचा कालवण होईपर्यंत आता स्नेहा फ्राय करायला घेते. मॅरिनेशन पण बघा एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आता एक पीस घेणार आहे. आणि याच्यामध्ये काय काय टाकले, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, थोडासा मीठ टाकलेलं आहे आणि रवा. आणि जसं स्नेहाने वाम माशाचे तुकडे मस्तपैकी तव्यावरती टाकले ना, सुगंध अप्रतिम निघाला ना स्नेहा. हे बघा आजची मेजवानी बघा, पिवळी वाम लजीज. बघा आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता सर्व तुकड्यांना ना स्नेहा पलटी करून घेते. आणि सर्व तुकड्या मस्तपैकी पलटी केलेले स्नेहाने बघा. आता परत 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण अलटी पलटी करूया. बघा फायनली दोन्ही पण रेसिपी झालेल्या आहेत. आता कोथिंबीर टाकते स्नेहा. आणि तर चला आता मस्तपैकी जेवायला बसू. आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे. स्नेहाने पण घेतलेलं आहे. आणि बघा सांग ज्वारीची भाजी मस्त झालंय ना, छान झालंय. तर चला आता आपण पण जेवूया. तर या मित्रांनो जेवायला बघा किती सुंदर असं जेवण बनवलेलं आहे स्नेहाने आज. वाम बघा किती छान अशी फ्राय झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघताय कोलंबीचं कालवण. आज करी केली थोडीशी जास्त ना आपण. तर सर्वात पहिले वाम दाखवतो. जसे आपण ओपन केल्यावरती बघा किती छान अशी दिसते. काटे पण आहेत वामला. या मित्रांनो वाम खायला घाशा नाटक. या मित्रांनो वाम खायला खूप टेस्टी आहे. तुम्ही बघताय कोलंबीचा कालवण. ग्रेव्ही पण मस्त छान अशी झालेली आहे. आणि कोलंबी पण बघा किती मस्त वेगळी झालेली आहे.
कोलंबीच्या कालवण्यासाठी आम्हाला खूप जण बोलायचे, पर्सनली आपल्या बिझनेस नंबरवरती सुद्धा मेसेज करायचे का दादा कोलंबीची रेसिपी आम्हाला शेअर करा. तर आज तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आम्ही. तर कोलंबीची रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा, कारण आपल्या स्नेहा झोंबली फूडवरती खूप म्हणजे डिमांड आहे. खूप जण आपल्याकडनं ही ऑर्डर करतात प्रॉन्स करी म्हणून. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आम्ही व्हिडिओज ने बनवला असतं हे सगळं कधी खायला मिळलं असतं पण पण जेव्हापासून व्हिडिओ लावले तेव्हापासून भारी भारी खायला मिळते. आणि तुम्हाला हे पण मी सांगणार, जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि वाम आणायला मार्केटमध्ये जाताय ना पिवली वाम, तर एक लक्षात ठेवा, जरा मोठी घ्या जाडवाली. जेवढी तुम्ही जाड म्हणजे मोठी तुकडी घेणार ना मोठीवाली, तेवढं ना तुम्हाला त्याच्यामध्ये काटे कमी मिळणार, कमी प्रमाणात काटे मिळणार. आणि जेवढी तुम्ही छोटी घेणार त्याच्यामध्ये तेवढे काटे मिळणार. तर वाम पण खूप छान लागते ना स्नेहा? हो, मी अजून टेस्टच नाही नाही केलं. केलं? मस्त. तर दोन्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा. ती सानूला काय झालं, खूप दिवसातून मच्छी केली ना, तिला कोळंबी आवडते म्हणून ती तशी बोलते. दिवसातनं मच्छी गेली ना मग कमीत कमी आपण जेव्हा ऑर्डर नाही घेत तेव्हापासून बनवली ना आपण हो. कोळंबी, म्हणून ती खुश आहे आज. तर आता स्नेहा पण टेस्ट करणार. वाम खाते आता, इतका टेस्टी टेस्टी बोलतात. तर मी कोणता छान piece झालंय. घेतलाय? कडक आहे, काटा आहे तिच्या साईडला. मस्त आहे ना? टेस्टी वाटतो. तर मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही थोडं बाहेर चाललो. बाहेर म्हणजे थोडं काम निघालंय, बेलापूर साईडला चाललो आहोत. आणि आजचा हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सकाळी 4 वाजता उठून गेलो फिश मार्केटला, ससेन डॉग फिश हो, मार्केट. किती एक्साइटेड होते की ती 2-3 दिवस पासून की मी मार्केटला जाणार आहे आणि मस्त फ्रेश आता लॉबस्टर तरी घेऊन हा. येईल. म्हणजे काहीच मिळालं नाही ना. असो आता जेव्हा पुढच्या महिन्यात चालू होतील बोटी, तेव्हा आपल्या नारळी पौर्णिमेच्या नंतर मासली तर तशी म्हणजे बोटी चालू होतील तर फ्रेश मासली भेटणार. टिफिन मध्ये मला लॅपिंग दिले हा. पण त्याच्यामध्ये मच्छी नको. अच्छा, हा, पण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पाहिजे. ओके ओके. तर बघा तिथे पूर्ण मासली मार्केट बंदच होतं, प्रॉपर बंदच आहे. 1 महिना अजून 1 महिना झालाय, 1 महिना अजून बंद असणार. 1 महिन्यानंतर नारळी पौर्णिमा झालं ना का मग नंतर आपल्या बोटी चालू होतील. मग मार्केटमध्ये तुम्हाला सगळीकडे फ्रेश मासली भेटेल खायला. आणि मग नंतर आपला पण स्नेहा झोंबली फूड स्टार्ट आपण करणार. हो, कारण आम्ही विचार केला की आपणच जेव्हा म्हणजे फ्रेश मच्छी नसते तेव्हा खातो तर वेगळीच टेस्ट येते. तर आपल्या युट्यूब फॅमिलीकडे जाईल तर त्यांना कसं वाटेल, पण आपण बंदच ठेवलाय सध्या. आणि आम्ही मधीच आपण कुठेतरी सुरमई खाल्ली ना फ्राय, तर ते म्हणजे लगेच आम्हाला समजलं की फ्रेश नाही. पण काय करणार ना, ते प्रत्येकाचा पोट त्याच्यावरती चालते हॉटेलवरती, तर आपण काय बोलू पण नाही शकत. म्हणून आपण बंद ठेवलाय की आपलं पण कोणतरी असं बोलायला नको की काय मच्छीमध्ये टेस्टच नाहीये म्हणून. तर मी पटकन गेलो इथे आपला गव्हाण फिश मार्केटला. ती मावशी आहे, ती मावशी जवळ मस्त वाम घेतली आणि कोलंबी घेतली. मग त्याच्याच 2 रेसिपी बनवल्या. मस्त वाटले ना? मी फर्स्ट टाइम खाल्ली आणि खरंच खूप सुंदर अशी लागते. आणि कोणाकोणाला वाम मासा आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि वाम माशाचे काय काय फायदे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.